नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 5 मार्च 2026. तर आज दोन जणांची पुण्यतिथी आहे, म्हणजे त्यांचा स्मृतिदिन आहे. या दिनानिमित्त आपण थोडीशी उजळणी करू, इतिहासामध्ये जाऊ. तर यातले पहिले आहे इटालियन फिजिशियन आहेत. आणि जे आपण व्होल्ट म्हणतो ना, व्होल्टेज, व्होल्ट, पोटेन्शियल डिफरन्स, EMF याचं युनिट जे घेतो ना, व्होल्ट, तर त्या व्होल्टा नावाच्या सायंटिस्टचा आज काय स्मृतिदिन आहे. तर अलेसॅन्ड्रो व्होल्टा नावाचे जे सायंटिस्ट होते, इटालियन फिजिशियन होते. कोण होते? इटालियन फिजिशियन. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. आणि त्यांचा जन्म कधी झाला? 18 फेब्रुवारी 1745 रोजी. कधी झाला? 18 फेब्रुवारी 1745 रोजी. कुठं? इटलीचे होते ते. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप सारं असं फिजिक्समध्ये खूप सारं योगदान दिलं. तर त्यांनी इलेक्ट्रिक बॅटरीचा शोध लावला 1800च्या काळामध्ये. इसवी सन 1800मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक बॅटरीचा शोध लावला. त्याच्यानंतर मिथेन गॅस सेपरेट केला. मिथेन गॅस सेपरेट केला 1776 ते 1778च्या दरम्यान. त्यांनी मिथेन गॅस सेपरेट करून मिथेनचा शोध लावला सेपरेट. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स जे आहे, व्होल्टेजला आपण पोटेन्शियल डिफरन्सला युनिट म्हणून त्यांचं आडनाव दिलं गेलं. त्यांचं फिजिक्समधलं योगदान बघता. आणि पाविया नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर होते. 40 वर्ष त्यांनं फिजिक्सचं प्रोफेसर म्हणून काम केलं. आणि खूप मोठं योगदान फिजिक्समध्ये, स्पेशली इलेक्ट्रिकलमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणून आपण व्होल्टेज हे युनिट तुम्ही बघत असाल, पोटेन्शियल डिफरन्स, व्होल्टेज, EMF ह्या सगळ्याचं युनिट जे व्होल्ट आहे. तर ते व्होल्ट यांनी शोधून काढलं. त्यांच्या नावावरून, म्हणजे इलेक्ट्रिक बॅटरीचा शोध लावला म्हणून त्यांच्या नावावरून व्होल्ट हे युनिट याला दिलं आहे. तर ते आहे कोण? अलेसॅन्ड्रो व्होल्टा, इटालियन फिजिशियन किंवा सायंटिस्ट, इटालियन सायंटिस्ट, जे की फिजिक्समध्ये त्यांनी संशोधन केलं होतं. आणि त्यांचा मृत्यू आजच्या दिवशी 1827 रोजी झाला. तर हे तुमचे अलेसॅन्ड्रो व्होल्टा. त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं रशियाचे प्रेसिडेंट जोझेफ स्टॅलिनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. दुसऱ्या महायुद्धात स्टॅलिनने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आज रशिया जर महासत्ता होत असेल तर त्याला स्टॅलिन जिम्मेदार आहेत. स्टॅलिनने त्या पद्धतीची रणनीती त्यावेळेस आखली आणि रशिया आज महासत्ता म्हणून उदयाला आहे. तर बघा, स्टॅलिनचा जन्म 18 डिसेंबर 1878 रोजी झाला. आणि त्यांचा मृत्यू बघा कुठं झाला? जॉर्जिया, रूसमधल्या जॉर्जिया. तर ते रशियाचे होते. रूस, रशिया, USSR हे ते रशिया या देशाचे नाव आहे. रशिया जगामधला सर्वात मोठा देश आहे. आणि या देशामध्ये सर्वात जास्त काळ जर सत्ता कोणी उपभोगली असेल तर ती स्टॅलिन यांनी उपभोगली. बघा, लेनिनच्या मृत्यूनंतर किंवा लेनिनच्या अस्तानंतर 1924 साली त्यांनी काय केलं? रशियाचं सर्व सत्ता त्यांच्या हातामध्ये घेतली आणि तिथून त्यांनी रशियाची जडणघडण केली. तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, ग्लोबल पॉवर, बघा, जागतिक लेवलला, इंडस्ट्री लेवलला आज जर रशिया एवढा प्रगत असेल तर त्याला कारणीभूत कोण आहेत? तर त्यांचे फाउंडर मेंबर. लेनिनने तर खूप मोठं काम केलेलं आहे. लेनिनचा तर विषयच मोठा आहे. पण लेनिननंतर या स्टॅलिननी सत्ता हातामध्ये घेतली. स्टॅलिन तसं बघितलं तर वरून बघितलं ते हुकुमशाह होते. त्यांनी खूप म्हणजे लोकांवर असा होल्ड करून खूप जबरदस्तीने कामं करून घेतली. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीपासून
प्रोडक्ट बनवणे, हे त्यांनी त्याची सुरुवात रशियामध्ये केली. आणि आज रशिया जर ग्लोबल पॉवर असेल तर त्याला कारणीभूत स्टॅलिन आहेत. दुसऱ्या महायुद्धामध्ये नाझी जर्मनीला कोणीच हरवत नव्हतं. नाझी जर्मनी हिटलरची ही अजेय मानल्या गेली. ओके, अगदी त्यांनी सगळ्यांना धूर चारली. परंतु त्यांनी ज्यावेळेस रशियामध्ये एंट्री केली कोणी, नाझी जर्मनीने, तर रशियाच्या लोकांनी काय केलं, कडाडून विरोध केला. लोकांनी केला, सैनिकांनी केला. कितीतरी सैन्य मरत होते त्यांचे. परत ते सैन्य, साध्या माणसातून सैन्य जन्माला यायचं, म्हणजे लगेच सैन्याची भरती व्हायची आणि सैन्य भरती व्हायचं, परत मरायचे, परत नाझी सैनिक यायचे, दन सगळ्यांना मारून जायचे. परत रशिया काय करायचे, त्यांचं सैन्य तयार करायचा. अशी प्रोसेस चालूच होती. ज्यावेळेस रशियामध्ये गेले तर रशियामध्ये अति कडाक्याची थंड होती. आता तुम्हाला माहिती आहे, नेपोलियन बोनापार्टसुद्धा रशियामध्ये हरला होता. त्याचं कारण काय, रशियामध्ये थंडी आणि त्या पद्धतीचं वातावरण. तर या कडाक्याच्या थंडीमध्ये नाझी जर्मनी जी आहे ती तग धरून बसली नाही, तग धरू शकली नाही. त्यातलं स्टॅलिनग्रॅड आणि लेनिनग्रॅड हे जे 2 शहर आहेत, त्याला तर एवढा प्रचंड कडाडून टीका झाली की प्रत्येक गल्ल्यामध्ये, प्रत्येक चौकामध्ये जर्मन नाझी सैनिकांना कडाडून विरोध केला कोणी, रशियाच्या लोकांनी. आणि जे हत्यार मिळेल त्या हत्याराने लढायचे आणि मरायचे, परंतु मागं हटायचे नाही. असं जे केलं त्यांनी, त्याच्यामुळं त्यांनी अगदी जर्मनीला पण हरवलं. म्हणजे हालाकी खूप लोक रशियाचे मेले, पण रशिया खूपच मोठा आहे. रशिया खूप मोठा आहे. जगातला आजही सर्वात 13 देश, म्हणजे त्यांच्या रशियामधून 13 देश बाहेर पडले तरी पण आज जगामध्ये सर्वात मोठा देश जर कोणता असेल तर रशिया आहे. या रशियाने स्टॅलिनग्रॅड आणि लेनिनग्रॅड या शहरामध्ये प्रचंड अशी कडाडून प्रतिकार केला नाझी जर्मनीचा. आणि तिथंच नाझी जर्मनीचे सैनिक हतबल झाले, त्यांची मानसिक खच्चीकरण झाले आणि त्यांनी रशियाचा नाद सोडून दिला. आणि खऱ्या अर्थाने तिथंच नाझीचा उत्तरकाळ चालू झाला आणि नाझी जर्मनी हरत चालली. ओके, तर त्याला कारणीभूत कोण असतील तर स्टॅलिन एकदम चिवट लढाव्या होते. त्यांनी रशियातल्या लोकांना सांगितलं की जर्मनीतले लोक, आपलं अस्तित्व, आपण मेलो तरी हरकत नाही, पण आपल्यातला देशभक्ती जी आहे ती जागृत झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्यांनी लोकांना मोटिवेट केलं आणि कंटिन्यू भरती करत गेले. आणि साहित्य सामग्री नव्हती. रशियाने काय अमेरिकेकडून काही घेतलं नाही. रशियाने जर्मनी, जपान, फ्रान्सकडून काही घेतलं नाही. स्वतःचेच युद्धाचे सामग्री साधे होते. जर्मनीकडे खूप पॅटर्न रणगाडे, एकदम अति प्रगत वेपन होते. परंतु रशियांनी आपल्या साध्या रायफलीच्या जीवावर, बुद्धिचातुर्याच्या जीवावर जर्मनीला हरवलं. आणि त्याच्यामुळं रशियाचं खूप मोठं, बघा रशिया खूप मोठा आहे, तर काय व्हायचं, इकडं युद्ध चालू असेल तर मेन शस्त्रसामुग्री इकडं कारखाने चालायचे त्यांचे, आणि त्यांना शस्त्रसामुग्री पोहोचत जायची. आणि जसं हरत जाईल तसं ते मागं सारखायचे. नाझी पुढे यायचं, परंतु त्यांचं अन्नधान्य पुरवठा होतच राहायचा त्यांना. ते नाझी जर्मनी पुढं आले का मग ते इकडून तिकडून चौकून अटॅक करून त्यांना परेशान करून सोडायचे. नाझी जर्मनी पुढं येत जायचे. मग ते एक पर्टिक्युलर काळामध्ये फसली आणि नैसर्गिक वातावरण जे काय आहे, अति थंडी, याच्यामुळे फायदा झाला रशियाला आणि रशिया या महायुद्धामध्ये जिंकली. ओके, आणि अशा पद्धतीनं जर्मनीचा ऱ्हास केला. आता स्टॅलिनचं जर व्यक्तिमत्व म्हणलं तर स्टॅलिन हा एक डिक्टेटर होता, हुकुमशाह होता. त्यानं खूप स्ट्रिक्ट निर्णय घेतले. खूप लोक मेले त्यांच्यामुळं, उपासमारीमुळे मेले. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर त्यांनी हे नसतं केलं तर बरंच नुकसान झालं असतं. पण तरी एक ग्रेट लीडर म्हणून त्यांनी, आज जर रशिया जर उभा असेल तर लेनिनचं तर योगदान आहेच, पण स्टॅलिनचं पण खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये. आणि अशा या नेत्याचा मृत्यू आजच्या दिवशी 5 मार्च 1953 रोजी झाला होता. आज या दिवशी त्या दोघांच्या विचारांचा वसा, त्या दोघांना विनम्र अभिवादन. आणि ते त्यांच्या म्हणजे होल्टा जे आहेत हे इटालियनमधले सायंटिस्ट, इटलीमधले, आणि हे रशियामधले, त्यांच्या देशासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. पण नुसतं त्यांच्या देशापुरतं योगदान नसून ते पूर्ण जगावर त्याचे प्रभाव पडले.
असे दोन महानेते आजच्या दिवशी मरण पावले होते. तर यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.